पहिला हात व्हायब्रेट होणार, पुन्हा बॉडी व्हायब्रेट होणार, पुन्हा पाय व्हायब्रेट होणार, पुन्हा बेंच व्हायब्रेट होणार. काय हँडरायटिंग चांगली आहे तुमची? आपल्या बॉडीने जर आपल्याला सपोर्ट केला नाही, तुम्ही लिहून देतो, हँडरायटिंग चांगली येते का? ECN मध्ये मी सांगतो ना, भरपूर जणांचे हात थरथर कापले असतील, रेजिस्टन्स ऑटोमॅटिक ड्रॉ झाला असेल, झिक 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 झिक. पेपर वाचायचं नाही रे. मी स्वतःची स्ट्रॅटेजी सांगत आहे. पहिला क्वेश्चन दिसला की ते बाबा 6 क्वेश्चन, मला 4 जमतात, सॉल्व्ह करायचं पुढे पाहिजे. क्वेश्चन पेपर वाचत बसायचं नाही. 15 मिनिट खूप मूल्यवान आहेत. डोक्यात चाललंय का? बाकी तुम्हाला ज्या स्ट्रॅटेजी आवडतं तुम्ही ते वापरा. उगा एकमेकांची स्ट्रॅटेजी चोरायची नाही. पण मूल्यवान अँसर शीट हातात भेटले, अँसर शीटला डिझाईन करून ठेवा. क्वेश्चन पेपर हातात आला, दनादन लिहायला सुरुवात करा. इकडं तिकडं बिलकुल बघायचं नाही. काय काय बरोबर एवढे वेल्ले असतात ना की अर्धा तास पेपर झाले की एखाद्याने सप्लिमेंट, ह्याची हार्टबीट अजून वाढतो. अरे बापरे, ह्याने सप्लिमेंट घेतली, त्याचं लक्ष त्याच्यावर ह्याने पण घेतली, आणि त्याच्यात बी तुमचा जिगरी दोस्त त्याने घेतली.